मनोज जरांगे नावाचं वादळ उठलेलं आहे आणि ह्या वादळाचा आज 14 तारखेला जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे महामोर्चा आणि त्याचबरोबर महासभा ठेवलेली आहे आणि देशभरातून लाखोच्या संख्येमध्ये मराठा बांधव रात्रीच त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपल्यासोबत नागपूरवरून ॲडव्होकेट वंदनाताई जाधव या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत। आपण त्यांच्या सोबत आहोत। मुळात वंदनाताई जाधव ह्या पेशाने वकील आहेत आणि त्यांची एक कोर्ट केस मुंबईमध्ये चालू होती आणि ती कोर्ट केस आटपून त्यांना या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला जायचं होतं। त्यामुळे त्या थेट मुंबईवरून नागपूरला न जाता त्या पुणे मार्गे या ठिकाणी जालन्याला येत आहेत। आपल्या सोबत आहेत त्या। आता सध्या आम्ही नांदेड पुणे नांदेड या एक्सप्रेस ट्रेन मध्ये बसलेलो आहोत आणि त्यांना आम्ही भेटलेलो आहोत आणि त्यांच्यासोबत चर्चा करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे की त्या सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी निघालेल्या आहेत। ताई, आपण तुमची जी कोर्ट केस आहे, जो तुमचा व्यवसाय आहे, तो व्यवसाय आटपून तुमचं प्लेनचं तिकीट पुण्यावरून नागपूर किंवा मुंबईवरून नागपूर असताना सुद्धा तुम्ही या पुणे नांदेड ट्रेन मध्ये बसून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या न्याय हक्कासाठी जी त्या ठिकाणी सभा ठेवलेली आहे त्या सभेला निघालेल्या आहेत। काय भावना आहेत तुमच्या? धन्यवाद। जय जिजाऊ। मी वंदना जाधव बोलते, ॲडव्होकेट। माझी भावना अशी आहे की गेल्या 75 वर्षापासून लोकशाहीमध्ये मराठ्यांना शासनाकडनं कोणतीही सवलत मिळालेली नाही। आता यामध्ये असं आहे की जे लोकांचा दाखला 67च्या आधी कुणबीचा रेकॉर्ड आहे त्यांनाच ओबीसी मध्ये आहे, पण आता समजा मी आहे तर आमच्याकडे कुणबीचा काही पुरावा नाही आहे, त्यामुळे आम्हाला अजूनही ओबीसी मध्ये घेतलं नाही आहे। आणि प्रश्न हा आहे भावना की ज्यांना गरज आहे, जे लोक खरोखर गरीब आहेत मराठा समाजातले, जसे माझे वडील हमाल होते, माझी आई शेतमजूर होती आणि आमचं कुटुंब एक मजूर वर्ग म्हणूनच होतं आणि मी लाखो मजूर माझ्या लहानपणी बघितलेले आहेत आणि ते अतिशय गरीब आहेत विचारांनी, पैशांनी, शिक्षणाने, कारण की काही सवलतीच नाही। आणि मला असं वाटतं जो अन्याय माझ्यावर झाला 30 वर्षापूर्वी प्रशासकीय सेवाचे एक्झाम देत असताना मी बघितलं, तसंच जो अन्याय तो नवी पिढीवर मराठ्यांचे झाले नाही पाहिजे। आणि माझं असं पूर्ण मत आहे की प्रशासनामध्ये, मंत्रालयामध्ये आजकाल मराठा बाद होत आहे शासकीय सेवेतून। आणि माझ्या घरचे माझे मिस्टर पण पोलीस डिपार्टमेंटला आहे, ते कुणबी आहेत, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की मला कुणबीतून मिळालं, मला ओबीसीतून मिळालं आणि मी एखादी सीट 20 वर्षापूर्वी खाल्ली, त्यामुळे ते दुःख त्यांना पण आहे, त्यांचाही सपोर्ट आहे। आणि मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील हा निस्वार्थी नेता आहे, तळागाळातून आलेला आहे, समाज भावना वाचतो, समाजातील लोक वाचतो आणि अशा नेत्याला, अशा महासभेला माझ्यासारख्या लोकांनी, प्रत्येक बांधवांनी, प्रत्येक महिलांनी जायलाच पाहिजे वेळात वेळ काढून। आयुष्य एवढं मोठं आहे आपलं, एक दिवस आपण यायलाच पाहिजे, वेळ काढायलाच पाहिजे आपल्या समाजासाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी। निश्चितच ताई, सर्वच मराठा समाजामध्ये एक भावना आहे की मनोज जरांगे पाटील यांनी जे हत्यार उचललेलं आहे ते लोकशाही मार्गाने उचललेलं हत्यार आहे। तुम्ही कायदे पंडित आहेत, तुम्हाला कायद्याबद्दल जास्त सांगण्याची गरज नाहीये, परंतु मनोज जरांगे पाटील यांना शासन वारंवार टाळत आहे, वारंवार अल्टिमेट देत आहे। मागच्या सभेमध्ये एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांना 30 दिवसाचं अल्टिमेट दिलं होतं, मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः 10 दिवस वाढवून दिले आणि आज 14 तारीख आली तरी शासन याच्यावरती बोलायला तयार नाहीये। त्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? शासन खरंच मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत असलेला मराठा समर्थकांचा आजचा जल्लोष, आजचा उल्हास आणि आजची ही अतिविराट महासभा, जिची रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये आता रेकॉर्ड होणार आहे थोड्याच वेळामध्ये, तर हे सगळं असताना सुद्धा शासन का गप्प आहे? याच्या पाठीमागे कुठेतरी केंद्राचा सुद्धा डाव असू शकतो का? हे आपण काय सांगू शकता? होय, केंद्रात ह्याच्यामध्ये संपूर्ण डाव आहे, कारण की 5 मे 2021 ची जी केस आहे ती हरण्यासारखी नव्हती, पण ती सरकारनेच हरवल्या गेली ती केस। विशेष म्हणजे कारण की कसं, आपण डिफेन्सच तेवढं केलं नाही आणि आता हे केंद्रात असा डाव आहे की या लोकांना, केंद्राच्या लोकांना मराठा शक्ती हवी आहे पक्षासाठी, परंतु महाराष्ट्रातल्या कित्येक अशा पक्षाने, 4-5 मोठ्या पक्षांनी मराठ्यांना दुर्लक्षित केलेलं आहे आणि त्यामुळे काय झालं आहे की आता केंद्र पण त्यांची री ओढत आहे आणि केंद्राचा पण त्याच्यामध्ये हात आहे। आणि याला कारण आहे महाराष्ट्र शासनातले जे पक्ष आहेत, समजा आता एनसीपी पक्ष आहे किंवा शिवसेना आहे किंवा काँग्रेस आहे, यांनी प्रत्येकाने मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत आणि त्यामुळे आता जो उफाळलेला आहे वेदना म्हणतो आपण जरांगे पाटलाच्या शब्दांमध्ये किंवा माझ्या शब्दामध्ये, जे दुःख आहे, जी कळवळ आहे की मराठी पोरं आता इतके गरिबी मी बघत आहे ना, मी सगळीकडे जाते, त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे। तेव्हा मराठा हा सामाजिक
रित्या इतर वर्गांसोबत दिली आता इतकी दरी झालेली आहे ना मराठा आणि इतर मराठ्यांमध्ये. आणि मी हे पण बघत आहे की 40 वर्षापूर्वी मराठ्यांचा एवढा द्वेष होत नव्हता, पण आता मी बघते, शासनामध्ये बघते, मंत्रालयात बघते, मराठा दिसला की इतका द्वेष करतात. मराठ्यांच्या फायली क्लिअर होत नाही, मराठ्यांचा दबाव गट नाही, मराठ्यांचं कोणी सहकार्य नाही शासनामध्ये. हा मराठा संपवायचा आहे सरकारला आणि म्हणून सरकारला सपोर्ट करत नाही आहे. मुळात तुमचं असं म्हणणं आहे इनडायरेक्टली मॅडम की आता विधानसभेमध्ये जवळपास 256 पैकी 148 पेक्षा जास्त आमदार हे मराठ्याचे आहेत, परंतु मराठ्याचे आमदार असूनही मराठ्यांच्या मतदानासाठी फक्त त्यांचा वापर केला जातोय हे मनोज जरांगे पाटलांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. कारण जर विधानसभेच्या एका सभागृहामध्ये 256-258 पैकी जर 148 पेक्षा जास्त आमदार हा मराठा समाजाचे निवडून दिलेले असतील, तर या मराठा समाजाच्या आमदारांनी जर आंदोलन केलं असतं किंवा याच मराठा समाजाच्या आमदारांनी जर हा मुद्दा विधानसभेमध्ये उचलून लावला असता तर निश्चितच मनोज जरांगे पाटला सारख्या सामान्य कार्यकर्त्याला रस्त्यावर उतरून एवढं मोठं आंदोलन करायची गरज पडली नसती आणि त्या ठिकाणी निष्पाप बाळावरती, आई बहिणीवरती आणि वयोवृद्ध लोकांवरती लाठीचार्ज झाला नसता. हे सगळं करण्याच्या पाठीमागं शासनही तितकंच जबाबदार आहे. त्याचबरोबर आपले आता तुम्ही नागपूरच्या आहेत, नागपूरचेच डेप्युटी सीएम आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आणि मी मुद्दामून सांगतोय की प्रत्येक वेळेस ज्या वेळेस मीडिया त्यांच्या समोर गेला आणि त्यांच्यासमोर मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका आहे की ओबीसी मधनं आम्हाला आरक्षण द्या, हा मुद्दा ज्या वेळेस पत्रकारांनी त्यांच्या समोर केला त्यावेळेस फडणवीस साहेबांनी सरळ सांगितलं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावता येणार नाही आणि ते आरक्षण त्यांना देता येणार नाही. मुळात त्यांना मुद्दाच समजलेला नाहीये. जरांगे पाटलांनी पहिल्याच बैठकीमध्ये स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला कोणावरही अन्याय करायचा नाहीये, आम्हाला जे आरक्षण पाहिजे ते स्वतंत्र कोट्यामधून पाहिजे. तर एक न्यायालयीन अभ्यासिका म्हणून आपलं यात काय मत आहे? मराठ्यांना स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून आरक्षण जे दिलं होतं ते टिकलं नाही आणि पुढेही टिकणार नाही. कारण ते टिकू शकतं, सरकारने हे करू शकले असते 6 महिन्यापासून किंवा 2 वर्षामध्ये, परंतु मराठे जे खासदार आहेत महाराष्ट्रातले ते संसदेमध्ये काही दबाव टाकत नाही. याच्यासाठी कायदा बदलावा लागेल. इंदिरा सानेनंतर 93ला कायदा बनला, 94ला महाराष्ट्र सरकारने एक अध्यादेश पारित केला. हे सगळं खोडायचं असेल तर केंद्रामध्ये तेवढी आपली शक्ती पाहिजे आणि खासदारांना तिथे मोदींनी तो ठराव करायला पाहिजे. पण आमचे नागपूरचे जे फडणवीस आहेत ते संपूर्णपणे 100% मराठा द्रोही आहेत. कारण की मी त्यांच्या मतदारसंघातच 20 वर्ष काढले आणि नागपूरचं जे आहे सगळे लोक, म्हणजे तुम्ही म्हणता डेप्युटी सीएम वगैरे, त्यांना मराठ्यांशी काही घेणं देणं नाही आहे. त्यांना मराठ्यांचा पॉवर वापरायचा म्हणून त्यांनी शिवसेना आणि एनसीपीचं काय त्यांनी वाटोळ केलं हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मला असं वाटतं की मराठ्यांना आरक्षण जर द्यायचं असेल तर सरकार फक्त सध्या इंदिरा साने केसमध्ये म्हटलं आहे, 93च्या कागदामध्ये म्हटलं आहे की त्यांनी 50%च्या आतच मराठ्यांना तुम्ही आरक्षण घेऊ शकता असं इंदिरा साने 5 मे 2021 ची केस बोलते की मराठा कॅन बी ऍडजस्टेड इन टू द ओबीसी प्रवर्ग अदर बॅकवर्ड क्लासेस मध्ये, असं 5 मेच्या याच्यामध्ये एक कोटेशन आहे. अगदी बरोबर आहे ताई. आता रात्रीचीच एक न्यूज होती की तुम्ही ज्या न्यायालयामध्ये काम करता तत्सम न्यायालयामध्येच गुणरत्न सदावर्ते नावाचे ऍडव्होकेट त्या ठिकाणी काम करतात. तर त्यांचं स्टेटमेंट रात्री असं होतं की आज 14 तारखेला जालना आंतरवली सराटी येथे होणारी जी सभा आहे त्या सभेला गालबोट लागू शकतं, त्या ठिकाणी वाद निर्माण होऊ शकतात, म्हणून सभा चालू होण्याच्या पूर्वीच मराठा आंदोलकांचे जे नेते आहेत आजच्या तारखेचे मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही अटक करा, अशी त्यांची भूमिका आहे. आणि त्यांनी तसं पत्रकार परिषदेमध्ये स्टेटमेंट दिलं आणि आयुक्त कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालयाला पत्र दिले. त्यांच्या त्या भूमिकेवरती तुम्ही काय मत मांडाल? हे बघा, जेव्हा सदावर्ते यांनी मुंबई आझाद मैदानावर आंदोलन केलं तेव्हा त्यांना कोणाचे फोन आले होते? नागपूरहून फोन आले होते, हे सिद्ध झालेलं आहे. तो व्यक्ती कोणाचा आहे, त्याच्या मागे कोणाचं पाठबळ उभं आहे? आमच्या नागपूरकरांच्या डेप्युटी सीएमचंच पाठबळ आहे. आता जर त्यांना ते जर शब्द बोलतात की दंगे होणार, म्हणजे तेच दंगे करणार ना, त्यांच्या पोटात आहे ते पोटात येऊन राहिलं. आणि मराठ्यांनी 58 मोर्चे काढले तर किती त्यांनी आतापर्यंत दंगली केल्या? मराठा कधीही दंगली करत नाही हे लोक जे असतात. आणि आता अंतरसाल्याला जे लाठीमार झाला त्यामध्ये ही पुढारीच्या लोकन्यूज मध्ये असं स्पष्ट एक आलेलं आहे की पोलिसांनी स्वतःवरूनच त्यांना केलेलं आहे म्हणून लाठीचार्ज वगैरे. आता हे जे सरकार आहे फडणवीसचं, हे अतिशय शांत संन्यासी लोकांवर पण यांनी ओशो आश्रमच्या भारतातून आलेल्या लोकांवर लाठीमार्च केला होता. हे 23 मार्च 2000
21 मार्च 2023 ची गोष्ट आहे, पुण्यातली. संन्याशांवर गेला, साधू संतांवर लाठीमार करणारा सरकार पहिल्यांदा त्यांनी तिथे केला, आता त्यांनी मराठ्यांवर केला. म्हणजे शांत, या लोकांना शांती नको आहे, या लोकांना समाज गुन्हा-गोंधळाने राहणारा नको, यांना बदनाम करायचं मराठ्यांना. आणि हे सदावर एकंदरीतच मॅडम आपण बघत आहोत की मागच्या 5 वर्षापासून आपण मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मूक मोर्चे काढलेले आहेत. सर्व मोर्चे जे आहेत ते शांततेच्या मार्गाने निघालेले आहेत. अगदी व्यवसायापासून व्यापाऱ्यापर्यंत कुठलाही बंधन न पुकारता त्या ठिकाणी मोर्चे काढलेले आहेत. आणि मोर्चामध्ये विविध संघटना, त्याचबरोबर विविध जाती धर्मांच्या लोकांनी सुद्धा मराठा समाजाच्या या मोर्चाला प्रोत्साहन आणि समर्थन दिलेलं आहे. एकंदरीतच आजचा हा 14 तारखेचा मोर्चा किंवा 14 तारखेची सभा सुद्धा अशीच शांततेनं पार पडणार आहे. आणि याच शांततेच्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी घेरलेलं आहे आणि ते स्वतः मराठा समाजाला सोबत घेऊन त्यांचा न्याय व हक्क मागत आहेत. एकंदरीतच आपण ज्या भूमिका आणि आपण ज्या भावना मांडलेल्या आहेत त्या निश्चितच खरोखर म्हणजे ज्या गोष्टी आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हत्या त्या गोष्टी आम्हाला माहीत झालेल्या आहेत. निश्चित आपण दिलेली प्रतिक्रिया जी आहे ती प्रतिक्रिया खूप चांगली आहे. शेवटचे आपण एक 30 सेकंद घेऊयात. या आजच्या मोर्चाबद्दल शेवटचे आपले 2 ओपिनियन काय असतील? नाही, आजचा मोर्चा तर फार मोर्चा होणार आहे. आणि सरकारला, कोणतेही सरकार येऊ, त्यांना मनोज जरांगे पाटलाची मागणी मान्य करावीच लागेल. हे तर एकदम बिलकुल धडे सत्य आहे. आता मी सांगते तुम्हाला, मला ना 8 दिवसापूर्वी एका NCP कार्यकर्त्याचा फोन आला की ताई तुम्ही येऊ नका, तुमची गरज नाहीये, कारण की तुमचं वय बघा, आता माझं वय 55 सुरू आहे. म्हणजे माझ्यावर लाठीमार करायला सरकार तयार आहे आणि मी तयार आहे ना मरायला. मी 55 वर्ष जगली आहे, पण मी माझ्या समाजासाठी का नाही येणार मी? आणि आजच्या याला हे बघा, काही लोकांनी विरोध असा केला आहे की आम्ही मराठाच राहणार आहे, आम्ही कुणबी बनणार नाही, तर त्यांनी मराठाच राहावं. आणि मनोज जरांगे पाटील म्हणतात की मराठानं कुणबी म्हणून करावं. पण आता कसं आहे, हे आमचं म्हणणं आहे ना, सरकार काय निर्णय घेतं, सरसकट मराठ्यांना त्यांनी ओबीसी मध्ये टाकावं, कुणबी म्हणून टाका की मराठा म्हणून टाका की काय टाका, पण 50% आतच टाका. कारण की 5 मे 2021च्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानेच त्याला अधोरेखित केलेलं आहे की मराठ्यांना ओबीसी मध्ये तुम्ही टाकू शकता, असा निर्देश आहे. 2 वर्ष तर महाराष्ट्र सरकारने आठवण टाकायला पाहिजे होतं. तर मित्र हो, आज या ठिकाणी आपल्यासोबत ऍडव्होकेट वंदनाताई जाधव होत्या, ज्या पुण्यावरून थेट आंतरवली सराटी येथे मोर्चासाठी आणि सभेसाठी जात आहेत. जालन्याला त्या उतरणार आहेत आणि उतरून त्या थेट मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी दाखल होणार आहेत. तर या ठिकाणी मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून की हा जो मोर्चा आहे, हा मोर्चा अतिशय शांततेत निघाला पाहिजे. त्याचबरोबर ही जी सभा आहे ती शांतपणे पार पडली पाहिजे. प्रत्येकाने स्वतःची एक जबाबदारी ही यशस्वी ठरणार आहे. आणि या महाराष्ट्रातील जी मराठी जनता आहे, जी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेली आहे, त्यांना निश्चितच न्याय मिळण्याचं काम या सभेमधून